सुरुवातीला एक सरांनी सांगितलं की सगळे सिरियस दिसतात आहे, तर तसं नाही आहे. सगळे इंजिनियर्स आहेत आणि इंजिनियरचं काम असतं बिल्ड द नेशन, आणि नेशन कसं बिल्ड करायचं ते तुम्ही आज सांगताय, म्हणून आम्ही एकदम शांतपणे ऐकत होतो. आणि सुदैव असं आहे, मरकर सरांनी सांगितलं होतं की दोन्ही तज्ञ मार्गदर्शक आहेत, त्यांचा विशेष म्हणजे इंजिनियर्सच आहेत. इंजिनियर फॉर द इंजिनियर. मी यानंतर आमंत्रित करतो साळवे सरांना. साळवे सर मेटलर्जिकल इंजिनियरच आहे, भोसरा मिलिटरी स्कूलमध्ये मॅनेजमेंट शिकवतात. त्यांचंही काम मोठं आहे, आपण त्यांचा परिचय घेतलेला आहे. साळवे सर त्यांच्या विचारांवर आज आपल्याला उद्बोधन करणार आहे. साळवे सर. आदरणीय राष्ट्रीय माननीय काकड साहेब, माननीय भानकर सर, माननीय गोविंदराव राठी, माननीय तुषारी महाराज. खरं तर विषय मांडताना माझ्यासमोर सगळे शिक्षक प्राचार्य बसले. थोडा पूर्वी काकड सरांच्या केंद्रामध्ये बसलो होतो आणि मला माझं एक निरीक्षण होतं की काकड सर मला नेमकी काय माहिती देतात, तुझा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण करायला हवे. अवघ्या 2-3 मिनिटांमध्ये सरांनी इतकी काही आकडेवारी सांगितली की मला आश्चर्य वाटायला लागलं. की साधारण 11 ITI नाशिक शहरातली आहे, 30 प्रायव्हेट आहेत, एका ठिकाणी 8,500 विद्यार्थी शिकत आहेत, एका ठिकाणी प्रायव्हेट ITI मध्ये 5,650 विद्यार्थी शिकत आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण सगळ्या 1,75,000च्या वरती विद्यार्थी ITI मध्ये शिकत आहेत. आज इथे उपस्थित असलेले सगळेजण 38 जण, त्यांची नावं कुठून कुठून आली आहेत, असं सगळं इतकं तोंडपाठ असल्यासारखं काकडेकर सांगत होते. त्या कामातली इन्व्हॉल्वमेंट जाणवते. पंडित दीनदयाळजींचा आपण खरं तर विचार ऐकायला इथे उभं राहिलो. जसं माननीय गोविंदरावांनी सांगितलंय की पंडित दीनदयाळजींनी पहिल्यांदी 1964 साली एकात्म मानवदर्शन या विषयाची एका बौद्धिक वर्गामध्ये मांडणी केली. ती साधारण 4 भाषणं होती आणि मग त्या 4 भाषणांचं रूपांतर पुढे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये झालं आणि ती सगळी पुस्तकं वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झाली. आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की आम्ही प्राचार्य आहोत, त्या ठिकाणचे शिक्षक आहोत, विद्यार्थी आहोत, आमच्या पंडित दीनदयाळजींच्या विचारांशी नेमके संबंध कसा असणार आहे आणि पुढच्या वर्षभर नेमकी युरोप महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम काय करणार आहोत, अशा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काही ना काही एक शंका असते. तसं म्हटलं तर हजारो वर्षापासून आपल्याकडे वेद आहेत, उपनिषद आहेत, संत साहित्य आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पंढरपूरची वारी केली आहे, तरी पण त्याची उजळणी आपण दरवर्षी करत राहतो. ती उजळणी कधीतरी एकादशीच्या उपवासाच्या निमित्ताने करतो किंवा ती उजळणी कधीतरी आपण संकल्पाच्या निमित्ताने करतो. आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे की आपलं समृद्ध सुखी असं आयुष्य असावं. आपलं म्हणजे आपल्या कुटुंबाचं असावं, आपलं म्हणजे आपल्या गावाचं असावं, आपलं म्हणजे आपल्या शहराचं असावं, आपलं म्हणजे आपल्या देशाचं असावं, आपलं म्हणजे संपूर्ण जग सुखी असावं, अशी मनोमन कल्पना आपण सगळे करत असतो. ही कल्पना दुसरं तिसरं काही नाहीये. ही कल्पना म्हणजे एकात्म मानवदर्शन. की प्रत्येक माणूस कुठल्या तरी कुटुंबाचा भाग आहे आणि ते कुटुंब कुठल्या तरी समाजाचा भाग आहे आणि तो समाज कुठल्या तरी देशाचा भाग आहे आणि तो देश हा या सृष्टीचा भाग आहे. हा एकत्रितरित्या जी विचार करण्याची जी सवय आहे ती एकात्म मानवदर्शन आपल्याला उदाहरण माहिती आहे. साधारण की झाडाला पानं असतात, फळं असतात, फुलं असतात, तोड असतं, मुळं असतात. समजा एखाद्या माणसाच्या डोळ्याचा आधार बळवला तर डॉक्टर त्या आधारावर औषध देताना फक्त डोळ्याचा विचार करत नाही, संपूर्ण शरीराचा विचार करतात. कारण त्याचे परिणाम ज्यावेळेस डोळ्याचा आधार असतात त्याचे इतर परिणाम शरीरातल्या इतरत्र कुठल्या तरी भागामध्ये उद्भवत असतात आणि म्हणून त्यावेळेस संपूर्ण शरीराचा विचार करायला. एकात्म मानवदर्शनामध्ये शरीर म्हणजे काय तर मी आहे, कुटुंब आहे, माझ्या कुटुंबातली माणसं आहेत,
माझी गल्ली आहे, माझा समाज आहे, माझा देश आहे. फार वर्षापूर्वी, साधारण 75 वर्षापूर्वी धुळ्यामध्ये एक बाई होत्या. परंपरा म्हणून घरामध्ये त्यांनी गोकुळाष्टमीचा उत्सव सुरू केला आणि नित्य नियमाने खरं दरवर्षी त्या गोकुळाष्टमीचा उत्सव त्यांच्या घरामध्ये साजरा होत होता. कालांतराने असं झालं की शेजार पाजारचे सुद्धा लोकांना त्या उत्सवामध्ये रस वाटायला लागला. त्यामुळे त्या गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये शेजारचे पाजारचे सहभागी व्हायला. हळूहळू त्या गल्लीत राहणारी जी सगळी माणसं होती ती त्या गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हायला. साधारण गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये 24 तासाचे पहारेकरी असतात. मग ते पहारेकरी आधी कुटुंबातले सदस्य होते, मग पहारेकरी जरा कुटुंबाबाहेरचे शेजारचे बाजारचे सदस्य व्हायला लागले. ते पहारेकरी जरा गल्लीतले व्हायला लागले, गावातले व्हायला लागले. काही ना काही निमित्ताने त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची योजना केली आणि जवळपास 75 वर्ष तो उत्सव साजरा होत राहिला. नाही म्हटलं तर आपण 75 वर्ष आपल्या घरामध्ये असं एखादं कार्य चाललेलं असेल त्याची जर पडताना पाहिजे तर आपल्याला आढळत नाही. पण एखादं कुटुंब असतं की जे अशी एक परंपरा अव्यवहारपणे चालत आहे. काळाच्या ओघात नोकरीच्या निमित्ताने त्या कुटुंबाचं पुण्यामध्ये स्थलांतर झालं, आजारपण आलं, तर तिथल्या वाडिया हॉस्पिटलमध्ये त्या ॲडमिट झाल्या. मग पुढे तो उत्सव कसा होणार, काय होणार अशी चिंता सुरू झाली. पुण्यामध्ये तो गोकुळाष्टमीचा उत्सव त्यांचे नाथसून आणि नाथजावई यांनी सुरू ठेवला. मला वाटतं की एका बाजूला प्रगती आहे आणि एका बाजूला परंपरा आहे. परंपरा ही माणसाला स्वतःच्या आयुष्याला बांधून ठेवते आणि ती या अर्थाने बांधून ठेवते की प्रत्येकाचं आयुष्य म्हटलं तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष या मार्गाप्रमाणे जात असतं. पण पुढच्याही पिढीसाठी आपण काहीतरी करून ठेवायला हवं अशा अर्थाने आपण खरं तर त्याचा विचार करतो. भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं तशी आपल्याकडे मानसिक गुलामगिरी आणि त्या मानसिक गुलामगिरीतनं बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहायला भारताला म्हणून एक प्रचंड काळ जायला लागला. काळाच्या ओघामध्ये आपण पाश्चिमात्यांचं अन्यानुकरण करायला लागलो. मग कदाचित विकासाचं मॉडेल म्हणून असेल किंवा आपला व्यवहारातला आचार, व्यवहार, कपडे हे सगळं जसं आपलं थोडंसं पाश्चात्य जगासारखं व्हायला लागलं. ती म्हणजे काही सुखसमृद्धी असं काही असू शकत नाही. कारण आज अमेरिकेत जर पाहिलं तर कुठेतरी 10-12 वर्षाचा मुलगा हातामध्ये बंदूक घेतो, शाळेमध्ये सैरभैर होऊन त्या गोळ्या घालतो. विभक्त कुटुंबांचं प्रमाण जर पाहिलं अमेरिकेमधलं तर प्रचंड आहे. गुन्हेगारीचं प्रमाण म्हटलं तर प्रचंड आहे. आजही आपण ज्यावेळेस चॅनल लावतो त्यावेळेस आपण एका चॅनलवरनं दुसऱ्या चॅनलवर सर्च करतो. एखाद्या चॅनलवर राजकीय कुरघोडी दिसत असते, एखाद्या चॅनलवर गुन्हेगारीच्या बातम्या दिसत असतात आणि फार 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 तर आपण 4-5 मिनिटाच्या चॅनलवर राहू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जरा वाटतं की नाही आता गाणं बघूया किंवा एखादा चित्रपट बघूया. हे बदलणं जे आहे ते खरं एका अर्थाने आपल्याला एकात्म मानव दर्शनाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. कारण आपण सगळेजण पालक आहोत. आपला सगळ्यांना प्रश्न पडतो की आपलं मूल नेमकी कुठल्या संगतीत आहे. मी शिक्षक जरी असलो तरी माझा मुलगा कुठल्या शिक्षकांच्या संगतीत आहे, माझी मुलगी कुठल्या मुलींच्या संगतीत आहे आणि त्यांचा आचार काय आहे, त्यांचा विचार काय आहे, त्यांचा संस्कार काय आहे, अशा प्रकारचे अनंत प्रश्न मला पडतात. माझी मुलगी रोज त्या सातपूरवरून अशोकस्तंभापर्यंत रिक्षावर येत असतं आणि तिचे रोजचे रिक्षामधले अनुभव ती सांगत असते. तो रिक्षामधला दादा गाणी लावतो, गुटखा खातो, अरबाच्या शिव्या देतो, वेडेवाकडे चाळे करतो आणि मग कदाचित बाप म्हणून मला त्याची थोडीफार काळजी वाटायला लागते. पण हे मांडायचं तरी कुठे आणि कुणाकडे आणि याचं उत्तर तरी शोधायचं कुठे असा प्रश्न खरं तर आपल्याला पडतो. या प्रश्नांची उत्तर शोधता येतात आणि म्हणून एकात्म मानवदर्शन आपण अभ्यासायला हवं. हा प्रश्न आपल्या एकट्या दुकट्याचा किंवा आपल्या समाजाचा नाही, वातावरण बदलतं. म्हणजे साधारण आपण सिग्नल बघतो,
म्हणजे नाशिककरांची आपली अवस्था आपल्याला माहिती आहे की 10 सेकंद जरी राहिले तरी सुद्धा आपण तो सिग्नल तोडल्याशिवाय काही राहतो. पण त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो. एखादा विनाकारण जीव बळी पडू शकतो. याचा कुठेतरी मनातल्या मनात आतल्या आत विचार करण्याची आपली गरज आहे. जो स्वतः कमवतो आणि स्वतः खातो ती प्रकृती आहे. जो दुसऱ्याचं हिसकावतो आणि खातो ती विकृती आहे. पण जो स्वतःच्या ताटातलं समोरच्याला खाऊ घालतो ती संस्कृती आहे. आज देश खूप पुढे गेला तरी काही घटना अस्वस्थ करणाऱ्या, म्हणजे रोज सकाळी बीडमधली बातमी बघितली की प्रचंड अस्वस्थपणा आपल्याला जाणवायला लागतो. किंवा व्यसनाधीन झालेली मुलं याची आकडेवारी जरी पाहायला लागली की तरी आपण अस्वस्थ होतो. म्हणजे एका अर्थाने आपण प्रगती तर करत आहोत, पण दुसऱ्या बाजूने आपलं समाज जीवन जे काही आहे ते ढासळत चाललंय आणि ते सावरण्याची खरं तर आपल्याला गरज आहे. एकात्म मानवदर्शन काय सांगतंय की समाजाच्या कल्याणाची चिंता करण्याची गरज आहे. कदाचित आपल्यापुरता आपली संस्था हा समाजच, त्या संस्थेत येणारा विद्यार्थी आपला समाज आहे, त्याचे पालक, त्याचे बहीण भाऊ हा कदाचित आपल्या समाजाच्या कक्षेत बसतो. कदाचित आपले नातेवाईक हा आपल्या समाजाच्या कक्षेत बसणारा विषय असतो, किंवा आपले कुटुंब जे आपल्या समाजाचे आहेत. पण यांचं कल्याण योग्य मार्गाने चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी खरं एकात्म मानवदर्शन पाहायचं. मुळात मुद्दा काय, हे कल्याण कशासाठी, तर आमच्या देशावर प्रेम आहे म्हणून हे कल्याण आम्ही इच्छितो. कुठलाही भारतीय माणूस जो आपल्या संस्कृतीमध्ये वाढला तो दुसऱ्याचं अहित होईल असा विचार करतच नाही. त्याच्यामध्ये परम सहिष्णुता असते. म्हणजे अगदी संत एकनाथांच्या अंगावर 20 वेळा थुकलं गेलं तरी संत ज्ञान पुन्हा गंगेमध्ये स्नान करून त्या माणसाशी बोलायला लागतं. किंवा त्या वाळवंटातलं पोर कडेवर घेऊन त्याला स्वतःचा पंचाधूत केला. अशी आपली भूमी आहे. पण हा संस्कार काळाच्या ओघामध्ये आपण प्रगती करता करता विचारायला लागलोय का? मध्यंतरी माझ्या महाविद्यालयातल्या एक प्राध्यापिका होत्या, त्यांचे वडील वारले. एक 7-8 वर्षापूर्वीची घटना आहे. सिंधी समाजाच्या होत्या. त्या वारल्यानंतर मला आमच्या असं लक्षात आलं की त्या घरी एकुलती एक मुलगी आहे. मदतीला फारसे कोणी नातेवाईक नाहीये. ती एक भाऊ अमेरिकेत असतो आणि त्याच्यामुळे हॉस्पिटलमधनं डेड बॉडी त्यांच्या घरापर्यंत नेण्याची व्यवस्था करायला लागली. भावाला यायला साधारण 2-3 दिवस लागतील. तोपर्यंत शवपेटीची काहीतरी योजना करायला लागली. आम्ही तिथे काम करणारे सहकारी त्यांच्यासोबत होतो, पण शेजारी पाजाऱ्यांचे दरवाजेच बंद होते. मला कळेल असेल झालं, असं काय झालं असेल. साधारण आपण खेड्यातनं आलेलो असतो, खेड्यामध्ये अशा प्रकारचं चित्र कधी अनुभवायला भेटत नाही. पण आता आपण अपार्टमेंटमध्ये राहायला लागलो आणि आपल्या अपार्टमेंट म्हणजेच आपलं जग व्हायला लागलंय. आपलं मोबाईल म्हणजेच आपलं जग व्हायला लागले आहे. आपली टीव्ही म्हणजेच आपलं जग व्हायला लागलंय. त्याच्यामुळे मनामध्ये दुसऱ्याचा काही विचार करायचा असतो हेच कदाचित आपण काहीतरी ठरवायला लागतो. कारण आता मोबाईल किती चांगला याच्यावर आमची स्पर्धा आहे. आणि त्याला विकास म्हणायचा का? म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला झोपडपट्टी आहे आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उंच उंच इमारती आहे. याच्यामध्ये काहीतरी विकासाचा समतोल साधला जाईल का? त्याला त्याचा अधिकार नाही आहे का? भले तो महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असतो, भले तो ITI मध्ये शिकत असतो, पण चांगलं शिक्षण, चांगली गुणवत्ता, चांगला दर्जा मिळण्याचा त्यालाही अधिकार आहे. जेणेकरून रोजगार निर्माण होईल, चांगली आर्थिक स्थिरता येईल आणि संपन्नता समाजाचा सगळ्याच घटका नाही. सगळ्याच एकाच वेळी श्रीमंत होतील का? तर नाही होणार. पण एकात्म मानवदर्शन काय म्हणतं की आपण परस्परांना पूरक असलं पाहिजे, आपण परस्परांना अनुकूल असलं पाहिजे, आपण परस्परांशी संमतीत असलं पाहिजे. दुर्दैवाने झालं काय की पाश्चिमात्यांचं आंदोलनीकरण करता करता आपण इतके तुकड्या तुकड्यात विचार करायला लागलो. TTMM म्हणतात आता हल्लीच्या मुलांच्या वाटत, तू तुझं मी माझं.
म्हणजे आपण चहा प्यायला गेलो की TTMM करतो, तसं TTMM आपल्याही आयुष्यात झालंय. सख्या भावाचीही चिंता करायला आपण कदाचित काळाच्या ओघामध्ये विसरायला लागलोय का काय. बरं, मग एकत्र भेटलो तर त्याचं सेलिब्रेशन करायला लागतं. त्या सेलिब्रेशनच्या नादामध्ये एकमेकांच्या संवेदना आपण जाणूनच घेत नाही. त्यासाठी खरं तर एकात्म मानव दर्शन आहे. आता बदल होत आहे, पण ते बदल दिशाहीन नको व्हायला. जर ते बदल विचारपूर्वक असतील, नियोजनबद्ध असतील, तर ते पुढच्या पिढीला उपयोगी राहतील. आणि त्याला काहीतरी एक वैचारिक आधार, दिशा असली पाहिजे. एकात्म मानवदर्शन असं म्हणत आहे की आपल्या संस्कृतीच्या, आपल्या परंपराच्या, आपल्या तत्वांच्या आधारे हा मार्ग आपण विकसित करायला हवा. आणि त्याच्यामुळे सुसूत्रता असावी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या ITI मध्ये मुलं पण प्रवेश घेतात. त्यातले काही जण 50% वेळेवर येतात, 50% वेळेवर येत नाही. त्यातले काही जण परीक्षा देतात, काही जण परीक्षा देत नाही. आणि मग ज्यावेळेस या वर्षी किती मुलांची प्लेसमेंट झाली अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हा आकडा काही 20%, 30%च्या वरती काही जात नाही. आपल्याला उद्दिष्ट दिलेलं असतं 100%. पण मग त्या दृष्टीने एकत्रित प्रयत्न कोणाचे आहेत? तर त्या शिक्षण संस्थेचे आहेत, सरकारचे आहेत, शासनाचे आहेत आणि इंडस्ट्रीचे. हे एकत्रित प्रयत्न झाले तर ती प्लेसमेंट वाढ. नुसतं ITIच्या प्राचार्यांना सातत्याने मनात प्रश्न पडून तो काही प्रश्न सुटणार नाही. जितका इंडस्ट्री त्यांना सपोर्ट करेल तितकी ते मुलांच्या रोजगाराचे प्रश्न वाढतील. त्यासाठी आपला स्वतःचा विचार, तत्वज्ञान आपण सगळीकडे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. किती चांगलं शासन असू द्या, त्याच्या मर्यादा आहे. जोपर्यंत त्या शासनाला समाजाचा सहभाग नसेल, किती गुड गव्हर्नन्सच्या आपण व्याख्या केल्या, किती गुड गव्हर्नन्सचे बॅनर लावले, किती गुड गव्हर्नन्सचे कार्यक्रम केले, तरी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी समाजाला आपल्याला बरोबर घेऊन जावे. त्याच्यामुळे कार्यक्रम करताना सुद्धा त्या घटकासाठी करतो, त्या घटकाचा सहभाग असायला हवा. मग तो विचार त्या शेवटच्या घटकापर्यंत नीट पोहोचला. आजची सगळ्यात मोठी समस्या बघा, फार पूर्वी कोणी सायकोलॉजीमध्ये करिअर करायला तयार असायचं, आणि आता बघा आपल्या मुलांना जर विचारलं तर तुला करिअर कसं करायचं, तर म्हणे मला सायकोलॉजी करायचं. का? तर एका सिटीमध्ये 1,000 रुपये मिळतात, दिवसाच्या 6 सिटीमध्ये 6,000 रुपये मिळतात, ती दिवसाचे 1,80,000 रुपये पगार मिळू शकतो. पूर्वी म्हणायचं काय, ते आर्ट्सचं करिअर आहे, मग BA करून, BA सायकोलॉजी करून काय करायचं, त्याच्यापेक्षा इंजिनियर हो, MBBS हो. पण आजची समाजाची अवस्था अशी की इतक्या मानसिक समस्या, इतकी कौटुंबिक भांडणं, इतकी घटस्फोट, इतकी गुन्हेगारी वाढली की या सगळ्या सोडवण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची, आपल्यासारख्या शिक्षकांची, समाजचिंतकांची गरज बसायला. आता हे एकत्रितपणे जर आपण सगळे काम करायला लागलो तर कदाचित ह्या समस्या कमी होतील. त्यासाठी खरं तर आपल्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या परंपरांचा, चिंतनांचा आपल्याला वारंवार उजळणी करायला. म्हणजे संत तुकारामांच्या चरित्रामध्ये मी एक वाचलं की रोज संत तुकाराम त्यांच्या घराच्या समोर असलेल्या मंदिरामध्ये दिवा लावायचं जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्याच्यात सातत्य होतं. कुठलीही साधना करा किंवा कुठलेही अध्यात्म जपा, त्याच्यात काही सातत्य नसेल तर त्याचं फळ नाही मिळत. मला असं वाटतं एखादा विचार जर कृतीत आणायचा असेल तर त्या कृतीचं काहीतरी सातत्य आपल्याला निर्माण करायला, तर त्याचं फळ. चिंतन किंवा तत्व एखादं जड भाषेत असू शकतो, पण त्याचा सोपा अर्थ जो आहे तो आपल्याला शोधायला, आणि तो सोपा अर्थ आपल्याला संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला आहे. आपण गडबड कुठे केली आहे की पाश्चात्य विचारसरणीवर आधारित, म्हणजे आता ब्लिंकिट आलं, मग डीमार्ट आलं, मग फ्लिपकार्ट आलं. फार फार पूर्वी आपल्या घराचा किराणा महिन्याचा 7-5
असा आग्रहापर्यंत होत होता. गेल्या काही वर्षांच्या 10 वर्षांच्या काळामध्ये आपण आपल्या लक्षात येत असेल, डीमार्टमध्ये एक वस्तू खरेदी करायला जातो, पण येताना आपण कुठेतरी 30, 40, 50 त्यातलं प्लास्टिक किती वापरतो की जे पर्यावरणाला हानिकारक आहे. ते कदाचित एकावर एक फ्री मिळतं म्हणून ते आपण लोभाबाई घेतो, पण त्याच्याकडून आपण पर्यावरणाचाही नाश करतो. त्यामुळे आपल्याला अशाही अर्थाने एकात्म मार्गदर्शन विचार करायला लागतो. संपूर्ण सृष्टीमध्ये आपण सगळेजण असं म्हणतो की सगळ्यात जवळ काय आहे, तर आत्मा आहे. त्याच्यानंतर जवळ काय आहे, तर मन आहे. त्याच्यानंतर जवळ काय आहे, तर बुद्धी आहे. आणि त्याच्या जवळ नंतर काय आहे, तर शरीर आहे. आपण उलट करतो. आपण छान कसे दिसू, चांगले कसे दिसू याचा आधी विचार करतो, आत्म्याचा विचार करतो. आपण बुद्धी प्रचंड प्रमाणामध्ये वापरण्याचा विचार करतो. त्या वापरण्याच्या प्रमाणामध्ये आपण मनाला न्यायच देतो. त्यामुळे सूक्ष्म भावाने या सगळ्या गोष्टीकडे जर बघायचं असेल तर पहिल्यांदा आत्म्याकडे बघायला, मग नंतर बुद्धीकडे, मनाकडे, नंतर बुद्धीकडे आणि मग शरीराकडे बघायला. नाहीतर मग आपल्या सवयी बदलत जातात आणि मग त्या आपल्या सवयी सुद्धा आपल्या शरीराला काहीतरी हानी पोहोचवतात. त्या अर्थाने आपण विचार करायला. आपल्या धर्मामध्ये आपण जसं धर्माची व्याख्या अशी करतो बघा, ये धारणती सधर्म. आपण जे जे म्हणून धारण करतो त्याला धर्म म्हणतो. त्याच्या 4 पायऱ्या सांगितल्या की धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म आपल्याला चांगलं जगायला शिकवतो, चांगलं वागायला शिकवतो, चांगलं बोलायला शिकवतो. अर्थ आणि काम याची नीट सांगड घातली पाहिजे. सन्मान मार्गानेच पैसा मिळवायला हवा. जो काही पैसा वाईट मार्गाने येतो त्याची परिणिती कशात होते याची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि शेवटी आपलं उद्दिष्ट काय, तो मोक्ष आहे. हे एका व्यक्तीचं उद्दिष्ट नाही, ते कुटुंबाचं आहे, समाजाचं आहे. आणि त्यामुळे मी कोण आहे असा विचार एकात्म मानवदर्शनाच्या अनुषंगाने आपल्याला करायला लागेल. कारण शेवटी आपल्या प्रत्येकाचं काही ना काही उद्दिष्ट आहे, काहीतरी साध्य आहे. साधनं कदाचित वेगळी असू शकतात. आपली नोकरी साधन असेल, व्यवसाय साधन असेल, पण आपलं साध्य काय, तर माझ्या हाताखाली असलेली हजारो मुलं आहेत, तो सुसंस्कारित होणं, त्याला रोजगार मिळणं, त्याला येणाऱ्या आयुष्यामध्ये कधीही नैराश्य न येणं, अशा प्रकारे त्याची जडणघडण करण्याचा मात्रा आपल्याला निर्माण करायला. त्यामुळे आपल्या तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आपल्याला आहे. सगळ्यात पहिलं मी म्हणून काय केलं पाहिजे. कदाचित एखादं अवघड भाषेतलं असेल, एखादं सोप्या भाषेतलं असेल, एखाद्या संतांच्या साहित्यातलं असेल, पण ते तत्वज्ञान जे आहे ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. त्या तत्वज्ञानाच्या आधारावर आजच्या परिस्थितीचं मूल्यमापन केलं पाहिजे. आणि ते मूल्यमापन करून आपण सतत टीका करता कामा नये, तर त्याची उत्तरं शोधली पाहिजे. कारण काय, प्रत्येक देशाचे प्रश्न वेगळे, प्रश्नपत्रिका वेगळी आहे. त्यामुळे त्याची उत्तरं वेगळी असू शकतात. अमेरिकेला ज्या प्रश्नाचं उत्तर ज्या पद्धतीने सापडलंय त्याच पद्धतीने भारताला त्या प्रश्नाचं उत्तर सापडेल असं होणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या तत्वज्ञानाच्या आधारे सांगा. तत्वज्ञान फक्त सुविचार लिहिण्यापुरतं असू नये, ते आचरणामध्ये आणायला हवं, सामाजिक जीवनात आणायला हवं. याचमुळे आपल्या आपण म्हणतो ना 7 पिढ्या. कधी कधी मला प्रश्न पडतो 7 पिढ्या म्हणजे या शब्दाचा अर्थ लावायचा तरी कसा लावायचा. या 7 पिढ्या म्हणजे काही संस्कार आहेत, काही गुण आहेत, काही परंपरा आहेत, ज्या चालत आलेल्या त्या जपल्या. आपण 7 पिढ्या या शब्दाचा अर्थ फक्त संपत्तीशी लावून ठेवतो, पण त्या 7 पिढ्यांचा अर्थ कदाचित आपल्या कर्मधर्माशी आहे. आणि त्या अर्थाने आपण आपल्या जीवनाकडे बघायला हवं, म्हणजे आपल्याला पंडित दीनदयाळांचा विचार नीट समजेल. आपला प्रत्येक विद्यार्थी या विचारावर जर चालायला लागला तर तो आपल्या स्वतःबरोबर, आपल्या वर्गमित्रांबरोबर, आपल्या कुटुंबाची आणि आपल्या गावाची प्रगती नक्की करेल असा विश्वास वाटतो. एवढं बोलून संपतो.
सर, सुरुवातीला या गोष्टींना आपण चरित्र ऐकलं की ह्या चरित्रातून नंतर साळवे सरांनी जे काही आपल्या डोळ्यापुढे उभं केलं ते म्हणजे पंडितजींचे विचार आजच्या जीवनात कशी इम्प्लिमेंट करता येतील त्याचं अगदी उदाहरणासहित त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुरुवातीला त्यांनी उदाहरण इतके वेगवेगळे देत गेले मला वाटलं याचा संबंध काय आहे याच्याशी, पण त्यांनी हळीच गुगली टाकला आणि बरोबर इकडे लाईनवर त्यांची गाडी आणली आणि अतिशय सुंदर शब्दात आजच्या या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं. आपण बऱ्याच वेळा शासकीय संस्थांमध्ये शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो, वेगवेगळ्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. त्या औपचारिकच आहेत का फक्त, तर नाही. तसं एक सामाजिक जीवनात आणि व्यक्तिगत जीवनात सुद्धा तितकंच महत्व आहे. ते कशा रीतीने इम्प्लिमेंट करता येईल याचं सुंदर उत्तर साळवे सरांनी त्यांच्या भाषणातून दिलेलं आहे. निश्चितच आपण शिक्षक म्हणून आपण शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहोत म्हणून याचा निश्चितच आपण आपल्या पुढच्या समाजाला आपल्या पुढच्या पिढीला करून देण्यात कसं ठेवणार नाही. बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले असं आपण गृहीत धरूया आणि या बेसिक कन्सेप्टवर वर्षभराची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची आहे याचं उत्तर आता काकड साहेब देणार आहेत. वर्षभराच्या कार्यक्रमाचं नियोजन काकड साहेबांकडे तयार आहे, त्यांनी ते या ठिकाणी सादर करावं अशी विनंती.